पाहूयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, शरद पवारांना खरं तर आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय। आता शरद पवार नेमके कुठे निघालेले आहेत? शरद पवार सुप्रिया सुळे यांचं मतदान नेमकं कुठे? शरद पवार आता मतदानासाठी निघालेले आहेत। शरद पवारांचं मतदान हे या परिसरात आहे आणि शरद पवार आता सुप्रिया सुळे, शरद पवार हे एकत्रच मतदानासाठी निघालेत। आपल्याला मतदान या ठिकाणी पार पडणार आहे आणि कालपासून जर बघितलं तर शरद पवारांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते आराम करत होते। मात्र या सगळ्या याच्यामध्ये सुद्धा त्यांनी या संपूर्ण कामकाजाचा आढावा घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। शरद पवारांचं माळेगावमध्ये तर सुप्रिया सुळे यांचं बारामती शहरातल्या रिमांड होम या परिसरामध्ये त्यांचं मतदान असणार आहे। सुरुवातीला आता शरद पवार मतदान करतील आणि त्यानंतर लगेचच सुप्रिया सुळेंसोबतच इकडे मतदानासाठी रिमांड होम शाळेत त्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पार पाडणार आहेत। आपण जर बघितलं तर हे संपूर्ण जे काही लढत संपूर्ण राज्याचं देशाचं लक्ष या लढतीकडे लागून आहे आणि आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास अजित पवारांनी सुद्धा आपल्या कुटुंबियांसोबत मतदान केलेलं आहे आणि आता सुप्रिया सुळे त्यांच्या कुटुंबीय शरद पवार आणि एकूण सगळ्या सदस्यांसोबत मतदान करण्यासाठी निघालेले आहेत। आजचा हा दिवस दोन्ही पवारांसाठी खूप महत्वाचा असणार आहे, कारण ही जी लढाई आहे अर्थातच शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच लढाई खरं तर सुरू होती, आपल्याला पाहायला मिळालं होतं। आज आपण पाहू शकतो शरद पवार काल दिवसभर वेगवेगळ्या लोकांसोबत चर्चा करत होते। मतदानाची काही जबाबदारी सुद्धा त्या तालुक्याच्या तालुकानिहाय शरद पवार गटातील लोकांवरती देण्यात आली, नेत्यांवरती देण्यात आली होती। या संपूर्ण मतदानाची टक्केवारी नेमकी कशी वाढेल या संदर्भात सुद्धा शरद पवारांनी आढावा घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आज ते आता मतदानासाठी मतदान केंद्रावरती शरद पवार हे दाखल झालेले आहेत आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी कार्यकर्त्यांची सुद्धा गर्दी आपल्याला या मतदान केंद्राच्या बाहेर पाहायला मिळते। मोठा पोलीस बंदोबस्त या मतदान केंद्रावरती आहे आणि आपण पाहू शकतो शरद पवारांचा संपूर्ण ताफा। नक्कीच योगेश, आणि आता शरद पवार सुप्रिया सुळे मतदानासाठी पोहोचलेले आहेत। बाळगाव या ठिकाणी शरद पवार यांचं मतदान होतंय, तर सुप्रिया सुळे यांचं बारामती शहर या ठिकाणी मतदान होणार आहे। पवार कुटुंब एकत्रच इथे मतदानासाठी आता पोहोचलेलं आहे। शरद पवार, सुप्रिया सुळे। लोकसभेच्या 3ऱ्या टप्प्यासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते आणि कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आता सहकुटुंब मतदानासाठी बाहेर पडतायत। मुरगुडच्या चिमगावमध्ये त्यांचं मतदान होणार आहे आणि आपण बघतोय सहकुटुंब आता ही मंडलिक फॅमिली जी आहे ते मतदानासाठी बाहेर पडते। माझ्यासोबत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आहेत। काय सांगाल, गेल्या महिन्या दीड महिन्यापासून हा सगळा प्रचाराचा धुळा सुरू होता आणि आज प्रत्यक्ष मतदान होते, काय सांगा? या मतदानामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अंबल महाडिक, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आंबेडकर, शिवसेना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राहुलजी देसाई, KP पाटील साहेब, चंदगडचे माजी मंत्री भोरमसोबराव पाटील, कोल्हापूरचे राजेश क्षीरसागर साहेब, नाना कदम साहेब आणि भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी, RPIच्या उत्तम कांबळे सर्वच लोकांनी अतिशय मनापासून प्रचार केला आणि गावागावापर्यंत घराघरापर्यंत सगळी संघटना पोहोचली आणि त्यामुळे माझा विषय निश्चित आहे, फार मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मोदींच्या सभेनंतर मिळतोय आणि मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि या देशामध्ये 400 पार हा नारा जो दिला आहे। त्यामुळे एकीकडे आपण बघतोय की शरद पवार हे आता बारामतीतल्या मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत। शरद पवारांसह सुप्रिया सुळे, रेवती सुळे या देखील मतदान केंद्रावरती पोहोचलेल्या आहेत। बारामतीत एक महत्त्वपूर्ण लढत, सर्व देशाचं लक्ष लागून असणारी लढत आपण बघतो आहोत की शरद पवार हे गाडीतून आपल्या कार्यकर्त्यांशी, आपल्या सहकाऱ्यांशी देखील संवाद साधतायत। शेजारी सुप्रिया सुळे आहेत, त्याच्यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे दोघे मिळून आता मतदान केंद्रावरती पोहोचतायत। या निवडणुकीत हाय व्होल्टेज पारिवारिक ड्रामा बघायला मिळतोय। सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी ही लढत, मात्र अर्थातच ही लढत अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच आहे असंही मत अनेक राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष लागून असणारा हा बारामती मतदारसंघ, बारामतीवर वर्चस्व कुणाचं हे कदाचित आज मतपेट्यामधल्या मतदानातून आपल्याला कळू शकेल। दुसऱ्या बाजूला आपण बघतो आहोत की संपूर्ण पवार कुटुंबीय, सुप्रिया सुळे, शरद पवार, रेवती सुळे या सुद्धा मतदान केंद्रावरती आता थोड्याच वेळात दाखल होतील, आपला मतदानाचा हक्क बजावतील।
दिवसाच्या पहिल्या सत्रातच त्यांनी मतदान करण्याचं ठरवलेलं आहे. तर जवळपास 3 दशकं बारामती हा मतदारसंघ पवार कुटुंबाकडे आहे. पवारांचा बालेकिल्ला म्हणून बारामतीकडे पाहिलं जातं आणि अशा वेळेला इथली लढत ही पवार विरुद्ध पवार अशी आहे. गाडीमध्ये आपण पाहतो शरद पवार, सुप्रिया सुळे, रेवती सुळे ह्या देखील आता मतदानासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. स्वतः सुप्रिया सुळे यांचं मतदान हे बारामती शहरात, तर शरद पवार यांचं मतदान बाळेगड या ठिकाणी आहे आणि तिथे आपला मतदानाचा हक्क शरद पवार बजावणार आहे. तर पवार कुटुंबासाठी देखील ही लढत अत्यंत महत्वाची. नणंद विरुद्ध भावजय अशी ही लढत, मात्र संपूर्ण देशासाठी पवार विरुद्ध पवार अशी असलेली ही लढत. 2014 पासून हा मतदारसंघ आपल्या ताब्यात यावा यासाठी भाजपनं कंबर कसली होती. मात्र पवारांच्या या बालेकिल्ला भेदण्यामध्ये भाजपला कधी यश आलं नव्हतं. मात्र आजची लढत अत्यंत महत्वाची, पवार विरुद्ध पवार, भावकीची लढत असं म्हणून याकडे पाहिलं गेलं. टोकाची टीका अजित पवारांकडून देखील शरद पवार यांच्यावर करण्यात आली. तर अत्यंत हाय व्होल्टेज असलेली ही लढत बारामतीमध्ये, ज्याच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. सुप्रिया सुळे स्वतः शरद पवारांना या ठिकाणी मतदानासाठी घेऊन आलेले आहेत. शरद पवार आपल्या कुटुंबियांसह मतदानासाठी इथे दाखल झाले. थेट माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून. योगेश, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रेवती सुळे, सुप्रिया सुळे यांची कन्या आता मतदान केंद्रावरती दाखल झालेल्या आहेत. आपण बघू शकतो ज्या पद्धतीने बारामतीच्या मालेगाव परिसरामध्ये शरद पवार यांचं मतदान आहे. श्रीमंत शंभूशिव महाराज हायस्कूल या ठिकाणी शरद पवार यांचं मतदान पार पडणार आहे आणि शरद पवार सोबत त्यांची कन्या सुप्रिया सुळे सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. आपण पाहू शकतो शरद पवार आता मतदान केंद्रामध्ये आतमध्ये मतदान करण्यासाठी जात आहेत. यावेळी सुप्रिया सुळे सोबत त्यांची कन्या रेवती सुळे सुद्धा आहे. सुप्रिया सुळेंचं या ठिकाणी मतदान नाही, मात्र त्या शरद पवारांसोबत यांचे आता आलेले आहे. कारण सुप्रिया सुळे त्यांचं मतदान बारामती शहराचा रिमांड होम या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी शरद पवार आणि सुप्रिया सुळे एकत्रित सुप्रिया सुळेच्या मतदानासाठी या ठिकाणी पोहोचणार आहेत. आपण पाहू शकतो मतदान केंद्राबाहेर सुद्धा कार्यकर्त्यांची गर्दी होती आणि त्यांना 2 दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार हे त्या बारामतीतल्या गोविंद बाग या निवासस्थानी आराम करत होते. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ते आराम करत असल्याचं आपल्याला सांगण्यात आलं होतं. मात्र या सगळ्या दरम्यान 2 दिवसांमध्ये शरद पवारांनी मतदानाचा आढावा सुद्धा घेतलेला आहे. कारण त्या तालुक्यांमध्ये जी जबाबदारी आहे ती जबाबदारी वाटप करण्याचं काम सुद्धा शरद पवारांनी केलेलं आहे. शरद पवार गटाच्या काही प्रमुख नेत्यांवरती ही जबाबदारी वाटप करण्यात आलेली आहे आणि आता स्वतः मतदान केंद्रावरती दाखल झालेल्या आहेत आणि त्यांची आता मतदान केल्यानंतर